आत्ताच्या घडीची बारामतीतून ही सगळ्यात मोठी बातमी। बारामतीत पुन्हा एकदा मोठी विमान दुर्घटना घडलेली आहे। ही लाईव्ह दृश्य आपण विमानाची बघतोय। विमानतळाबाहेरून घेतलेला हा व्हिडिओ आपण बघतोय। विमान लँडिंग वेळी रनवेवरतून घसरल्याची ही दृश्य आपण बघतोय। बारामतीत प्रशिक्षण विमानाला पुन्हा दुर्घटना घडलेली आहे। या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र बारामतीतलं विमान अपघाताचं सत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहे। आपण सर्वांनीच पाहिलं, अजित पवारांच्या अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता। बारामतीत असाच एक विमान अपघात घडला आणि महाराष्ट्रानं आपला लाडका दादा, आपला कामाचा माणूस गमावला। त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली होती। त्यानंतर बारामतीतल्या विमानतळावरच्या व्यवस्थेवरती अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। रोहित पवार यांनी या अपघातावरून अनेक सवाल उपस्थित केले होते। त्यानंतर बारामतीतली धावपट्टी, त्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली असेल अशी अपेक्षा होती। बारामतीतली धावपट्टी ही शॉर्ट होती आणि ती फक्त प्रशिक्षणार्थी विमानासाठीच वापरली जावी असं सजेशन त्यावेळी देण्यात आलं होतं। मात्र आज प्रशिक्षण विमानाला हे अपघात झाल्यामुळे या धावपट्टीबाबत आता अनेक शंका उपस्थित झालेल्या आहेत। बारामतीमध्ये प्रशिक्षण विमानाचा जो अपघात झालेला आहे त्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी फोन करून घेतलेली आहे। ही माहिती सुनेत्रा पवार यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। संबंधित अधिकारी हे सुनेत्रा पवारांच्या संपर्कात आहेत। बारामतीचे अधिकारी हे सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात आहेत। सुनेत्रा पवार यांनी काही महिन्यांपूर्वीच या बारामती विमानतळावरच्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांना गमावलेलं आहे। त्यानंतरच सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा ही आपल्या हाती घ्यावी लागलेली आहे। आणि त्यानंतर बारामतीत आज पुन्हा विमान अपघात झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेलाय। ही मोठी दुर्घटना जरी नसली, यात कोणतीही जीवितहानी जरी झाली नसली, तरी बारामतीतल्या विमानतळ प्रशासनावरती अनेक सवाल उपस्थित करणारा हा अपघात आहे। बारामतीतली धावपट्टी, बारामतीतल्या सगळ्याच व्यवस्थेबद्दल एकंदरीत अगदी टेक्निकल व्यवस्था असो किंवा बारामतीतली धावपट्टी असो, या सगळ्याबद्दल आता शंका उपस्थित झालेल्या आहेत। मागेही या विमानतळाच्या कॅपॅसिटी बाबत किंवा या विमानतळाच्या धावपट्टीबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या आणि ही धावपट्टी ही शॉर्ट असल्यामुळे, ही धावपट्टी ही अपुरी असल्यामुळे प्रशिक्षणार्थी विमानांसाठी किंवा इमर्जन्सी लँडिंगसाठीच हे विमानतळ वापरात यावं असं सजेशन त्यावेळच्या रिपोर्टमध्ये पाहायला मिळालं होतं। त्यानंतरही बारामतीत आज या प्रशिक्षण विमानाला अपघात होणं अत्यंत धोक्याची घंटा आहे। बारामती हे देशाच्या राजकारणाचं एक केंद्र मानलं जातं, राज्याच्या राजकारणाचं एक मोठं केंद्र मानलं जातं। पवार घराणं राज्याच्या राजकारणातलं सगळ्यात पॉवरफुल असं पवार घराणं बारामतीतून येतं। मग ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार असोत, अनेक मंत्री असोत, सुप्रिया सुळे असोत, रोहित पवार असोत, असे अनेक नेते बारामतीत वेळोवेळी विमानानं प्रवास करत असतात। त्यामुळं या विमानतळाची सुरक्षा पक्की असणं गरजेचं आहे आणि त्याच विमानतळावरती सगळ्यात मोठा अपघात काही महिन्यापूर्वी झाला आणि अजितदादा गेले। त्यानंतर विमानतळावरती व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा करण्यात येत होती, अशी व्यवस्था केली जात होती, तरीही पुन्हा आज प्रशिक्षण विमानाला लँडिंग वेळी मोठा अपघात झाल्यानं बारामती विमानतळावरती पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। खरंच हे विमानतळ सुरक्षित आहे का, असे सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालेले आहेत। आपण बघतोय बारामतीतून हा सगळ्यात मोठा विमान अपघात पुन्हा एकदा त्या कटू दिवसाच्या, त्या फेब्रुवारीतल्या कटू दिवसाच्या आठवणी पुन्हा एकदा या विमान अपघातानं जाग्या झालेल्या आहेत। बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना घडलेली आहे। बारामतीतून आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी। बारामतीतून आपल्याशी संवाद साधण्यासाठी विकास जोडले गेलेले आहेत। विकास, बारामतीत पुन्हा एकदा मोठी विमान दुर्घटना घडल्याचं कळतंय, काय माहिती आहे याबद्दल?
नक्कीच सर, गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये जो विमान अपघात होत आहेत, या विमान अपघाताचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे. बारामतीमध्ये ज्या खासगी दोन शिकाऊ विमान प्रशिक्षण संस्था आहेत, या संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं अपघाताच्या घटना त्या ठिकाणी घडत आहेत. खरं तर आपण पाहिलं, गेल्या काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांचा देखील विमान अपघात याच त्या ठिकाणी विमानतळाच्या बाजूला त्या ठिकाणी झाला होता. आणि आज देखील आता या शिकाऊ कंपनीचं विमान आहे, या ठिकाणी त्या विमान कंपनीचा विमानाच्या एका अपघात झालेला आहे. त्या ठिकाणी हे विमान कुठल्या कंपनीचं अद्याप स्पष्ट झालेलं आहे, मात्र रेडबर्ड या कंपनीचं विमान असावं अशी साशंकता त्या ठिकाणी व्यक्त केली जाते. सातत्यानं खरं तर असे अपघात घडत असताना डीजीआय या सगळ्या गोष्टीकडे गंभीरपणे का पाहत नाही, हे खरं तर हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. कारण या अगोदरही जे रेडबर्ड ही कंपनी आहे, या रेडबर्ड कंपनीचं सातत्यानं जे विमानाचे अपघात होण्याचं प्रमाण आहे, हे प्रमाण सातत्यानं वाढत होतं. या तक्रारीची दखल खरं तर घेऊन डीजीआयने खरं तर या रेडबर्डवरती कारवाई देखील केली होती. मात्र यानंतर पुन्हा डीजीआयने हे विमान प्रशिक्षण संस्था सुरू केली आणि आज पुन्हा खरं तर हा विमान अपघात झालेला आहे. या विमान अपघातामध्ये कोणी जखमी नसल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येते. एक पायलट या ठिकाणी या विमानामध्ये होता, त्याला किरकोळ अशी दुखापत झालेली आहे. मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये डीजीआयने खरं तर या रेडबर्ड या संस्थेकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि सातत्यानं या शिकाऊ कंपनीचे प्रशिक्षण विमानाचे अपघात का होत आहेत हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच विकास, धन्यवाद. माहिती घेत राहू.